परीक्षा संपल्यात, आता सुट्ट्या सुरू झाल्यात. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर तुमच्या मनावरचं डोक्यावरचं टेन्शन संपलंय का? बहुतांश लोकांच्या मनात हाच प्रश्न असेल की आता पुढे काय, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कॉमर्स. पण मी म्हटलं की यातलं काहीच नको. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला गर्दीचा भाग न बनवता तुम्हाला स्वतःचं वेगळं करिअर कसं निवडायचं हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण आपल्या व्हिडिओची टॅगलाईनच ती आहे, स्वप्न तुमची, दिशा आमची. आपल्याकडे करिअरची डेफिनेशन काय आहे? लोक काय म्हणतील, आई वडील काय सांगतील, मित्र काय करतोय, आपण नेहमी आपल्या करिअरची निवड दुसऱ्याच्या मर्जीने करतो आणि मग नंतर आयुष्यभर असमाधानी राहतो. पण एक लक्षात ठेव, करिअर आपला आहे, लोकांचे नाही. करिअर निवडताना या 3 गोष्टीचा त्रिकोण नेहमी लक्षात ठेवा. पहिला म्हणजे आपल्या आवडीचा भाग, पॅशन. अशी कोणती गोष्ट आहे जे तू दिवसभर मन किंवा तासनतास करून न थकता ती करू शकतेस, ती एका बुकावर लिहून काढा ती. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटची गरज, मार्केटची डिमांड काय. केवळ आपली आवड जपणं हे गरजेचं नाही, पण भविष्यात ती आवड आपल्याला काही देऊ शकते का हे जास्त महत्त्वाचं आहे. जसं डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा AI म्हणा किंवा कोणती एखादी स्किल डेव्हलप करणं म्हणा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची स्ट्रेंथ, तुमची क्षमता. तुमची क्षमता कशात आहे, मॅथ्समध्ये आहे किंवा आर्ट्समध्ये आहे किंवा कॉमर्समध्ये आहे किंवा कम्युनिकेशन स्किलमध्ये आहे, ते तुम्ही ओळखा आधी, सर्वात आधी. या 3 गोष्टी जिथे मिळतात ना, ते तुमचं करिअर आहे. फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड किंवा डॉक्टर फील्ड हीच ऑप्शन नाहीत. आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. डिजिटल मार्केटिंग म्हणा, एडिटिंग म्हणा, डाटा आहे, कोडिंग्स आहे, त्याच्यानंतर फिल्म मेकिंग आहे. अशा भरपूर साऱ्या अनेक वाटा तुमच्याकडे ऑप्शन्स आहे. फक्त तुम्ही स्किल डेव्हलप करायला पाहिजे. या सुट्ट्यामध्ये काहीतरी नवीन ट्राय करा, एखादी स्किल डेव्हलप करा, इंटर्नशिप करा, काहीतरी नवीन करा. म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा, असं माझं म्हणणं आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये जास्त कन्फ्युज्ड आहात.